खुश झाली बाबा एकदाची पॅकिंग. सर तुम्हाला सांगतो म्हणजे घर शिफ्टिंग करणं म्हणजे ना दुसरा संसार उभा करण्यासारखं आहे. 4 दिवसांपासून सगळी आवराआवरी चालली. आज जाऊन कुठे सगळं पॅकिंग संपलं. आता ते शिफ्टर आणि पॅकरवाले आले की सगळं सामान पटापट 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 उचलून घेऊन जातील. हा सच्चा कुठे राहिला? सच्चा 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 यार, ये लड़का ना कभी किसी की सुनता नहीं है, कभी नहीं किसी की सुनता. सच्चा ए सच्चा. अहो पप्पा मी आतमध्ये आहे. कुठे आतमध्ये? सच्चा लपालपी खेळायची कुठे आतमध्ये आहे सच्चा? अरे लपालपी खेळायचं वय आहे का तुझा सच्चा? अहो लपालपी करत नाही मी, तुम्ही मला बॉक्स मध्ये लपवलाय. हा बॉक्स मध्ये लपवलं. सच्चा कुठल्या बॉक्स मध्ये असतो सच्चा? कुठल्या कुठल्या? या बॉक्स मध्ये आहे. एक 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 मिनिट. तू आतमध्ये काय करत होतास? तुम्ही का डोक्यात पडत का? नाही मी तर मी केवढा ढुंढत होतो तुला. तू आतमध्ये काय करत होतास? आतमध्ये काय करतो तो? तुम्हीच मला आतमध्ये पॅक केलंय. सॉरी सॉरी सॉरी. मग काल रात्री मी ते कपडे कुणाला रात्रीचे घातले मग? टेरी बेरला. सॉरी असं केलं मी. सॉरी. असं केलं म्हणजे अजून काय काय केलं माहितीये तुम्हाला? काय काय? हा 2 क्वार्टर पिलात तुम्ही, वरती एक्स्ट्रा 2 पॅक पिलात आणि या सामानाचा गट मला तुम्ही आत पॅक केला. अरे सच्चा मग तू इथे आहेस मग फ्रीज कुठे आपला? बेडरूम मध्ये झोपवलं त्याला तुम्ही. सॉरी 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 ते काल जरा जास्त. आई आई आईला कुठल्या बॉक्स मध्ये पॅक केलं? एवढं काय करताय? थांबा जरा थांबा. काय? हा, विचारा ना मग जरा. कुठे, हा? कुठे? अहो त्या नातीला भेटायला गेलेत. हा मी पण माझ्या मित्रांना भेटायला जातो. हा चला चला येतो. चला चला सामान सोडून pack करू. लवकर आहे. हा करू नका सारखं. लवकर आहे तिकडनं हे सगळं आवरायचंय. काय कांबळे काय चाललंय? कशाला एवढी प्यायची? हा तुम्हाला कळत नाही काय पॅकिंग करता तुम्ही? काय आवरून ठेवता ते? नमस्कार सर. नमस्कार. हाय तुम्ही ते टीव्ही ऍक्टर ना विश्वासराव कांबळे? हॅलो सर, मायसेल्फ विशाखा. हा नमस्कार. मायसेल्फ विश्वासा. काय? विश्वासराव कांबळे. नमस्कार सर, मी शिफ्टर्स आणि पॅकर्स कंपनीकडनं आली आहे. ऍक्च्युली हे सगळी कंपनी ना आम्हीच बायका बायकांनी सुरू केली. म्हणजे हे सगळं हे सामान तुम्ही उचलणार? हो. तुम्ही हा म्हणजे नाही नक्की उचलणार की असं मजाक मजाक मध्ये असं नुसतं? सर एक मिनिट, तुम्ही उगाच हसण्यावर घेऊ नका. हा, मी हे सामानच काय हो. मी तुम्हाला पण उचलू पटलं काय? मी पडलं असतं आता. sorry. वरच्या मधल्यावर जाऊन डोकावून आलो माहितीये. सर हा तुमचा आगाऊपणा, माझा हेतू नव्हता. काम काय करा. एनिवे सर, तुम्ही ऍडव्हान्स पे केलेला आहे. खाली टेम्पो आलेला आहे. आपण पटकन हे सामान शिफ्ट करून टाकू. ओके, थँक्यू. चला, ओके. लगेच काम. सर तुमच्याकडे फ्रीज आहे? हो आतमध्ये बेडरूम मध्ये झोपलाय. हो, फारच बाई विनोदी आहात तुम्ही. नाही. एनिवे सर, ह्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ना, म्हणजे कसं फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, हे सगळं फक्त आम्ही टेम्पोतून नाही नेऊ शकत. ओके. तुम्हाला कॅरी करावं लागेल. अहो आम्हाला कॅरी करावं लागेल म्हणजे काय? हा सर, ते रस्ते खूप बेकार झाले तो सर. ते टेम्पोवाला रिस्क घेत नाही. नाही पण असं कसं चालेल? म्हणजे हे तुमची जबाबदारी आहे. तुम्हीच हे सगळं कॅरी करायला सर पाहिजे. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. जबाबदारी आमची, आम्ही कॅरी करू. पण डॅमेज वगैरे झालं तर जबाबदार आम्ही नाही ना सर. अहो पण मग हे तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. सर ऍक्च्युली हे काय आम्ही फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. हे बघा, नाही बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, बघा खाली स्पष्ट लिहिलंय बघा. तुम्ही ना नीट वाचत नाही. कुठे? स्क्रिप्ट सुद्धा. सॉरी हे बघा ना, हे वाचा ना इकडे. कुठे काय हे लिहिलंय? बघा, नाही बघा, इथे खाली बघा ना. हे बघा. अहो हे मुंगीने तिच्या हस्ताक्षरात लिहिलंय. हा माणसाने कसं वाचायचं? हे केवढ्या बारीक अक्षरात लिहिलंय ते. सॉरी नॉनसेन्स. सॉरी सर, आय कॅन्ट हेल्प इट. एनिवे सर, एक प्रश्न, पर्सनल प्रश्न विचारू? कसला? सर तुम्ही का सोडताय हे घर? ते मला वसईला फ्लॅट घेतलाय मी. मला स्वस्त मिळाला म्हणजे वसई. अँटॉप हिल वर डायरेक्ट वसई? हा स्वस्त मिळालं ना. 2 बेड मला एकदम स्वस्त मिळाला वसईला. सर कामं थांबली आहेत का? हो काही कामं बिमं थांबलेली नाहीत. मस्त चाललंय. कामं थांबलेत म्हणतात. सॉरी, नाही म्हणजे हे केला अजून सुरुवात नाही झाली आहे. काय? काही कामं सगळं उत्तम चाललं. आणि त्या वसईच्या तिकडच्या त्या कॉलेजमध्ये ना माझ्या मुलाला ऍडमिशन मिळाली अच्छा. म्हणून तिकडे झालं. आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं ऑफिस तिकडनं जवळ आहे बांद्र्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे शूटिंगचे स्टुडिओ सगळे त्या बाजूला आलेत ना, म्हणून ते केले. हा. किती ती सारवा सार. हो, काय? आपल्या इकडे आवरा करायला घेते. बरं हा, आय बाबा 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 सर, हे केवढं जड आहे. काय यात तुम्ही
अहो काय केलं काय झालं? अहो अहो त्या झुंबर होता हो काचेचा काचेचं सामान होतं हो. मग सांगायचं ना आधी. म्हणजे तुम्ही काचेचं सामान शिफ्ट नाही करत असं नाही ऍक्च्युली सर काचेचं सामान आहे ना कंपनी शिफ्ट करते पण मला ना पर्सनली भय वाटतं काचेचं सामान म्हणजे? हा म्हणजे मला खूप वाटतं बाबा की बाबा आता हा बघा हा काचेच्या हातात ग्लास घेतलाय आणि पटकन आपल्याला धरता नाही आला तो सटकला आणि खरकन फुटला तर अरे आणखी एक काचेचं भांड माझं फोडलं तुम्ही अहो अहो याच्यामध्ये तो काचेचा झुंबर होता ना तो मलेशियावर आणला होता मी कुठं असता काय कुठून म्हणजे काय मलेशिया थ्र काय थ्र कुठं मलेशियावर आणलं होतं मी काश्मीरा पुलाखाली आणला ना? मलेशियाला गेलो होतो मी मागच्या- पार पडतं घोडबंदर सिग्नल. मी मलेशियाला गेलो होतो मलेशियावर घेऊन आलोय तो तुम्ही मलेशियाला मी मलेशियाला गेलो होतो हा तुम्ही मलेशियाला हा, मग तिकीट किती होतं? ते तिकीट माहित नाही पण आम्हाला नटांना ते घेऊन जातात काही लोक आम्हाला डायरेक्ट ते तिकीट असं आम्हाला पैसे नाही कळत ते आम्हाला हा. हा मग असेल मराठी नट कुठला स्वखर्चाने जायला मलेशियाला. हो 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 आणि सगळ्यांना घेऊन नाही जात काही ठराविक नटांनाच घेऊन जातात हा. मग वा 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 रे सर सर पण काचेचं सामान ना जरा माझ्याच्यानं शक्य नाही हं, अहो कठीण पण आहे. तुम्ही काचेचं सामान नाही म्हणताय तर 80% भांडी तर माझी काचेचीच आहेत अरे बापरे मग सगळीच फुटली आता. नाही नाही, नाही राहू दे Sorry. काचेच्या सामानाचं शिफ्टिंग कसं करायचं ना ते मी बघतो हा ओके ओके बरं यात काय यात ना कपडे आहेत आत- आणि ते पडले तर फुटत नाहीत ते तरी प्लीज घेऊन हा जा हा 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 नाही नाही बरोबर आहे मी घेऊन जाणार आहे सर पण काही प्रॉब्लेम आहे काय? इथे बसा तुम्हाला काय माहितीये का माझ्याकडे ना 4 जणी कामाला आहेत. हो माझ्याकडे एकच जणी कामाला आहे बायको आहे आणि तिशी सांगू बायकोला सांगू नाही, 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 बायको नाही का? आता माझ्याकडे 4 जणी कामाला आहेत ना त्यातली एक मुलगी आहे ना सॉलिड आहे एकदम सॉलिड आहे सॉलिड नाहीये एक नंबरची भामटे चोरटी. काय? हो मागल्या वेळेस तिने काय माहिती एका क्लायंटच्या ना 2 पैठण्या चोरले हो. अहो पण मग अशा चोरट्या मुलींना कामावर कशाला ठेवता हो काढून टाकायचे पण सगळ्यांना कसं काढणार ना एक जण चोरटी आहे ना 4 जणींना कसं हा, काढणार बरोबर. बिचारा तिघींचं नुकसान नाही का बरोबर. ती एक जण हुडकली ना की तिला बरोबर काढून टाकते ते लवकर करून टाका नाही तर तुमच्या कंपनीचं नाव बदनाम होईल हो हो उगाच. नाही बरोबर आहे मग कसं करूया सर कपडे तुम्ही नेताय का आमच्या मुलीने चोरू दे. नाही नाही नाही, असं कसं मी माझे कपडे मी नेईन ओके. हा म्हणजे हे बघा म्हणजे आता कपडे मी शिफ्ट करायचे काचेचं सामान मी शिफ्ट करायचंय मग तुम्ही काय हा? शिफ्ट करणार काय तुम्ही हा फर्निचर म्हणजे हा फक्त सोफा अरे एवढंच आहे तुमच्याकडे हो 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 नवीन घरात आम्ही सगळं नवीन फर्निचर केलंय आणि ह्या घरातलं सगळं होतं ते जुनं सगळं विकलं मग हे पण विकून टाका कशा ठेवलं काय बोलताय का अरे ह्या सोफ्यासोबत आमच्या इमोशन्स जुडलेले आहेत तुम्हाला सांगतो हा सोफा माझ्या आबांनी ह्या सोफ्यावर इथे प्राण सोडले आई गो माझा सचा तरी पण प्राण सोड नाही नाही, हे काय तो माझा सचा या सोफ्यावर जन्माला आला या सोफ्यावर जन्माला आला अरे ह्या सोफ्यावर म्हणजे इथे नाही म्हणजे हॉस्पिटलात जन्माला आला तो पहिल्यांदा घरात आला तो ह्या सोफ्यावर आम्ही त्याला ठेवला होता या सोफ्यावर पहिल्यांदा हा, ठेवलं हा. तरी सुद्धा सोपी सोपी वाक्य बोलता येत नाही त्याला. अहो कठीण फरशीवर ठेवलं असतं तर संस्कृत बोलणार होता का तो मग हा सोफा म्हणजे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे अहो इतक्या इमोशन्स जुडलेत ना म्हणजे ह्या सोफ्याने माझ्या आयुष्यातले सगळे चढ उतार बघितले हो, हो. आणि म्हणजे माझे सगळी सुख दुःख या सोफ्याने बघितलेत तेव्हा प्लीज मी तुमच्या पाया पडतो म्हणजे हा सोफा तरी नीट घेऊन जा म्हणजे तोडू फोडू नका प्लीज सर असं असेल ना हा. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करू का काय? तुम्ही हा सोफा शिफ्ट करू नका. म्हणजे हा काय असतं वस्तू आणि वास्तू हे दोघांचं कनेक्शन असतं सर म्हणजे वस्तू जर खेचून दिली ना तर वास्तू देवता कोपते असं, बरं. भयंकर रागवते आणि मग असं तुमचं नुकसान होईल सर आणि हा सोफा शिफ्ट आम्ही केला म्हणून आमचं पण नुकसान होईल म्हणून तुम्ही हा सोफा शिफ्ट करू नका. मग एक काम करा मला पॅक करा आणि मलाच शिफ्ट करा हा अच्छा फालतू गोष्टी आम्ही नाही हो काय बोलताय नाही म्हणजे लिव्हिंग थिंग्स आम्ही शिफ्ट करू शकत नाहीत सर हा आम्ही देतो नाही बघा हे बघा बारीक पिण्याचा चार्जर आहे ह्या केल्या आहे अगं बाई काचेचं नको बाई फुट्ट हा फुलदाणी आहे हा तुमचा आरसा आहे हे पटापटा आम्ही असे हे बघा हे सगळं हे पोत्यात गुंडाळते आणि एक मिनिट या चप्पला सर या चप्पला कुणाच्या आहेत माझ्या मुलाचे आहेत अच्छा तुमचा आता- मुलगा कुठे आहे? आता काय त्याला पॅक करता आणि घेऊन जाताय नाही नाही, तसं नाही मी आपलं जस्ट इन जनरल विचारलं पण तुम्हाला मुलगा- सांगतो ना माझा मुलगा आहे ना सचा अजिबात ऐकत नाही हो माझं म्हणजे मी त्याला काल सांगत होतो की जरा मला मदत कर पॅकिंगला तर अजिबात ऐकलं नाही नाही हो, मी त्याला आजकालची मुलं ऐकत नाही आपल्या वेळेस कसं मला होतं? सुद्धा 2 पोरत काही कामाची नाही. काय म्हणता 2 नाही, मुलं आहेत तुम्हाला हा, मग वाटत नाही बघून. मेंटेन केलंय हा, ना. नाही राहू दे आपण shifting करूया. तर पोरं ना अजिबात ऐकत नाही, नाही काय कामाची आपल्या वेळेस कसं म्हणजे सगळं आपण लगेच आईबाबांचं ओ, ऐकायचो तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा हा. हा
हे बघा हे गाठोड आहे ना हे त्याच्या गळ्यात मारा आणि त्याला सायकल वरनं वसईला पाठवा. मी त्याला अँटॉप हिल वरनं वसईला सायकलवर पाठवा. मी का त्याला पाठवू? शिक्षा करा त्याला. अरे पण का शिक्षा करू मी त्याला? कळू दे ना शिफ्टिंग करताना किती त्रास होतो ते बापाला. वा 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 म्हणजे माझ्या मुलानं हे सगळं सामान न्यायचं, मी कपडे घेऊन जायचे, मी काचेचं सामान घेऊन जायचं. अरे मग तुम्ही काय करणार? मी चेक घेणार. चेक घेणार? तुझे कान चेक करतो तुझे. काय काय करणार तुम्ही?